साधारण 1970चे ते दशक. इतके दिवस शांत भासणारी मुंबई आता वाऱ्याच्या वेगाने धावायला सुरुवात झाली होती. डेव्हलपमेंट नावाची गोष्ट मुंबईला खुणावत होती. चाळींची जागा आता इमारती घेत होत्या, तर छोटे मोठे उद्योगधंदे हळूहळू विस्तारत होते. गिरणीची चिमणी आता प्रखर होऊन उजळत होती, तर सरकारी यंत्रणा आपला विस्तार वाढवत होती. महाराष्ट्राच्या गावखेड्यापासून ते अगदी परप्रांतीयांना सुद्धा मुंबईचे हे मायाजाल खुणावत होते. ही मुंबईची जशी सफेद बाजू होती, तशीच या मुंबईला एक काळी बाजू देखील होती. गावगुंड, अंडरवर्ल्ड, माफिया, खंडणीखोर, दारू, जुगार, मटका या धावत्या मुंबईत वेगाने बळावत होता. सुपाऱ्या घेऊन खून केले जात होते. गल्लीबोळात गुंडांचे टोळके वाढत होते. 1960च्या दशकापासून मटका नावाचे सलाईन लोकांना मिळाले. बरेच लोक या मटक्याच्या नादी लागले. हा नाद इतका वाईट होता की एखादा माणूस यात अडकला की दिवस रात्र तो अगदी स्वप्नात सुद्धा मटक्याचाच विचार करायचा. याच काळात एक दिवस दोन मित्र मुंबईतील एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला म्हणून बसले होते. बाजूच्या टेबलवर एक माणूस वर्तमानपत्र वाचत बसला होता. त्याने तोंडासमोर वर्तमानपत्र धरल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. समोर बसलेल्या दोन मित्रापैकी एक मित्र खूप दुःखी होता. तो रडकुळ्या येऊन आपल्या मित्राला गोष्ट सांगत होता. मटक्याने माझ्या संसाराचं वाटोळं केलं रे. होती नव्हती सगळी जमापुंजी मटक्यात घालून बसलो आणि आज भिकेला लागलो, असं म्हणत तो मटका चालवणाऱ्या रतन खत्रीला शिव्या देत होता. नाश्ता करता करता जोरजोरात ह्या दोघांची चर्चा सुरू होती. इतक्यात समोरच्या टेबलवर बसलेल्या इस्माने वर्तमानपत्र आडून विचारलं, साधारण किती पैसा मटक्यात गेला तुमचा? हा माणूस म्हणाला, काय सांगू साहेब, अहो होता नव्हता सगळा पैसा साल्या त्या रतन खत्रीने खाल्ला. नायनाट होईल मेल्याचा, असं म्हणत चार शिव्या देतो. तेव्हा तो समोरचा माणूस वर्तमानपत्र आडून हसत हसत त्याला एक आकडा सांगतो. तो आकडा 3 अंकाचा असतो. मटक्याच्या भाषेत त्याला पत्ती असे म्हणतात. परवा ह्या पत्तीवर तुझ्याजवळ असतील नसतील तेवढे सगळे पैसे लाव, पण एक लक्षात ठेव, त्यापुढे आयुष्यात कधीच मटक्यावर पैसे लावू नको. इतकं सांगून तो वर्तमानपत्र वाचणारा माणूस निघून जातो. हे दोघे मित्र नाश्ता करतात आणि निघून जातात. पुढे 2 दिवसांनी मटक्यात कंगाल झालेला माणूस धावत धावत त्या हॉटेलात पोहोचतो. तिथल्या हॉटेल मालकाला विचारू लागतो, अहो साहेब, परवा ह्या टेबलवर बसून वर्तमानपत्र वाचणारा माणूस कोण होता? हॉटेल मालक हसतो आणि विचारतो, काय झालं? साहेब, अहो माझं नशीब बदललं त्या माणसानं. आयुष्यात मटक्यात हरलेला सगळा पैसा त्याने सांगितलेल्या एका पत्तीने मला मिळाला. मला त्या माणसाला भेटायचं आहे साहेब. हॉटेल मालक पुन्हा हसतो. आता तो माणूस तुम्हाला कधीच भेटणार नाही, कारण तोच मटका किंग रतन खत्री होता. साधारण 1960च्या दशकात न्यूयॉर्क कॉटन ट्रेडिंग नावाचा एक जुगार चालायचा. न्यूयॉर्कच्या बाजारात कापसाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या दरांवर पैज लावली जायची. त्याचे नंबर दुसऱ्या दिवशी इंग्रजी वृत्तपत्रात छापून यायचे आणि यावर लोक पैसे लावायचे. 1961ला हे न्यूयॉर्क कॉटन ट्रेडिंग बंद झालं आणि नेमकी हीच पोकळी भरून काढली ती कल्याणजी भगत यांनी. हा कल्याणजी वरळी येथे किराणा मालाचे दुकान चालवत होता. हे दुकान चालवता चालवता कल्याण भगतने कल्याण बाजार नावाने मटका सुरू केला. रतन खत्री मॅनेजर म्हणून कल्याणजी भगतकडे काम करत होता. गरीब गिरणी कामगार, मजूर दिवसभर ढकल गाडी चालवायचे. दिवसभर अंग मेहनत करून रात्री त्याच गाडीवर झोपून जायचे. यावेळी भुरटे चोर त्यांच्या खिशात असलेले 2 आणे चोरायचे. म्हणून हे कामगार मटक्याच्या 0 ते 9 अंकावर पैसे लावायचे आणि खिशात आकड्याची चिठ्ठी ठेवायचे. हे चोर कधी चिठ्ठी चोरायचे नाहीत, कारण मटका कुठल्या अड्ड्यावर लावला हे कुणालाच कळायचं नाही. मटका हा फक्त विश्वासावर चालणारा खेळ होता. कामगारांना एकतरी आकडा लागायचा आणि पैसेही मिळायचे.
पुढे 1964 साली रतन खत्री कल्याणजीपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचा असा 3 पत्ती मटका सुरू केला आणि फक्त वरळी किंवा मुंबईपुरतं मर्यादित न राहता देशातील कानाकोपऱ्यात त्याचा विस्तार केला. रतन खत्री यांचा 3 पत्ती मटका इतका प्रसिद्ध झाला की रतन खत्री मटका किंग म्हणून उदयास आला. ओपन क्लोज पत्ती असे आकडे 0 ते 9 या अंकात काढले जात आणि हा आकड्यातला खेळ अल्पावधीतच लोकप्रिय झाला. पूर्वी मातीच्या मडक्यात नंबरच्या चिठ्ठ्या टाकून त्रयस्थ व्यक्तीकडून ह्या चिठ्ठ्या काढल्या जायच्या म्हणून मटका हे नाव प्रचलित झालं. पण रतन खत्रीने मात्र या व्यवसायात अजून पारदर्शकता आणली. तो सायंकाळी 8च्या सुमारास नेहमीच्या ठरलेल्या टॅक्सीत बसायचा, पण कुठे जायचे हे त्या टॅक्सीवाल्याला सुद्धा माहीत नसायचं. ही टॅक्सी मुंबईतल्या कुठल्याही गल्लीबोळात जायची आणि कुठेतरी चौकात थांबायची. तिथे उभ्या असलेल्या माणसांपैकी 2 माणसांना रतन खत्री बोलवायचे आणि खिशातून पट्ट्यांचे कॅट काढायचे. या कॅटमधील सगळे गुल्ल्या, राणी, बादशाह आधीच काढलेले असायचे. रतन खत्री टॅक्सीच्या बोनेटवर पत्ते मांडायचे आणि चौकातल्या माणसांना 2 पत्ते काढायला सांगायचे आणि 3रा पत्ता ते स्वतः काढायचे. आलेले नंबर ट्रंक कॉल, लाइटनिंग कॉलद्वारे जगभरात पोहोचले जायचे. या काळात रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान मुंबईत कुठलेही कॉल लागायचे नाहीत, कारण खत्रीची माणसे लाईन जाम करून टाकायची. रतन खत्रीचा मटका सुसाट होता. 2 आण्याच्या काळात खत्रीची उलाढाल कोटींच्या घरात होती. आता गँगस्टर, अंडरवर्ल्ड यांच्या नजरेत रतन खत्री आला होता. ते खत्रीकडून खंडणी घेत होते. खत्रीचा हा धंदा अनेकांनी ताब्यात घ्यायचा प्रयत्न देखील केला. अगदी अरुण गवळी गँगपासून ते डी कंपनीपर्यंत सर्वांनी प्रयत्न करून पाहिला, पण खत्रीला जे जमलं ते कुणालाच जमलं नाही आणि त्याला कारण होतं ते विश्वास. तुम्ही मटका लावला आणि भलेही तुमच्याकडे चिठ्ठी नसली तरी मटका घेणारा अड्डेवाला सांगायचा, संध्याकाळी येऊन फेरी मारून जा, तुझे पैसे नक्की मिळतील. लोकांचा रतन खत्रीवरचा विश्वास अजून घट्ट झाला तो 1975 सालात. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी देशभरात आणीबाणी लागू केली आणि यावेळी त्यांनी कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून छोटे मोठे गुंड, जुगारी, मटकेवाले सगळ्यांना जेलमध्ये घातले. रतन खत्री सुद्धा जेलमध्ये गेले. यावेळी रतन खत्री आपला मटका कसा काढणार ही उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. सगळ्यांना वाटलं आता मटका बंद पडेल, पण तसंच झालं नाही. पहिल्याच दिवशी खत्रीने बरोबर संध्याकाळी 8 वाजता 2 पोलिसांना त्यांच्या आवडीचे नंबर विचारले आणि मटका जाहीर करून टाकला. बातमी बाहेर गेली आणि एकच चर्चा सुरू झाली. खत्री म्हणजे पारदर्शकता, खत्री म्हणजे विश्वास. गरीब मध्यम वर्गापासून ते सिनेसृष्टीतल्या कलाकारांना रतन खत्रीच्या मटक्याने वेड लावले. गावखेड्यातील टपरीपासून ते चंदेरी दुनियेतील तारकांपर्यंत, राजकीय नेत्यांपासून ते अगदी अंडरवर्ल्डपर्यंत एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, गुल्ल्या राणी बादशाच्या दुनियेतील मटका किंग कोण? हा रतन खत्री. आपल्या साध्या राहणीमानातून सर्वसामान्यांसाठी मसिहा वाटणारा, चंदेरी दुनियेतील तारकांपासून निर्मात्यांना वेड लावणारा, ओपन क्लोज पत्तीचा बादशाह, मटका किंग म्हणून मुंबईवर राज्य करणारा रंगीला रतन, धर्मात्मा रतन खत्री. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात मटका किंग रतन खत्री यांच्याविषयी जाणून घेत आहोत. रतन खत्री यांचा जन्म फाळणीपूर्वीच्या पाकिस्तान प्रांतातील कराची येथे एका सिंधी कुटुंबात झाला. 1947च्या फाळणीनंतर हे कुटुंब महाराष्ट्रात उल्हासनगर येथे स्थायिक झाले. अगदी कमी वयात हा मुलगा किराणा मालाच्या दुकानात, कधी कापड मिलमध्ये मुंबईतील वरळी भागात काम करू लागला. 1962 सालात कल्याणजी भगत याने वरळी मटका नावाने मटका सुरू केला. हा मटका त्या भागात अगदी हिट ठरला. पण 2 वर्षात काही कारणावरून खत्री आणि कल्याणजी यांचे संबंध बिघडत गेले. खत्रीने स्वतःचा रतन मटका सुरू केला. अल्पावधीतच रतन मटका 3ऱ्या जगातील प्रत्येक देशात पोचला. 2 आण्याच्या त्या काळात खत्रीची दिवसाची उलाढाल कोटीच्या घरात गेली. मुंबईत तो मटका किंग म्हणून ओळखला जाऊ लागला. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत त्याने स्वतःचे 2 फ्लॅट खरेदी केले आणि तो तिथे स्थायिक झाला. बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांशी खत्रीचे जवळचे संबंध होते.
त्या काळात हिंदी चित्रपटामधील जुगारी पात्राची मांडणी खत्रीच्या व्यक्तिमत्वावरून केली जात असे. खत्रीने रंगीला रतन या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात छोटीशी भूमिका देखील साकारली. खत्रीची पब्लिकमध्ये इतकी क्रेज होती की खत्रीची एंट्री पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करायचे. त्यानंतर आलेला धर्मात्मा हा चित्रपट खत्रीच्या आयुष्यावर प्रेरित होता असे बोलले जाते. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री खत्रीच्या अवतीभोवती फिरायच्या. असं बोललं जातं की दिवसभर सगळ्या बुकिंगकडे जो मटका घेतला जातो त्यावर कुठल्या नंबरवर जोर आहे याचा अंदाज घेतला जाऊन साधारण तो नंबर वगळून दुसरा नंबर काढला जातो. मग त्यानुसार येणारे ओपन, क्लोज, पत्ती, जॅकपॉट हे सगळे नंबर त्या नंबरला अनुसरून असतात. पण खत्रीचा मटका लोकांना पारदर्शक वाटायचा आणि त्याचं कारणही तसंच होतं. नेमकं एखाद्या गणपती किंवा दिवाळ सणाला खत्री जोर असलेला एखादा आकडा काढायचा आणि गोरगरीब मटका खेळणाऱ्याच्या घरात काहीतरी गोडधोड बनायचं. हे मटका लावणारे लोक कमालीचे असतात. रात्री झोपल्यापासून ते दिवसभरात घडलेल्या सगळ्या घटनांमध्ये आकडा शोधून गणितं घालत असतात आणि आपली आकड्यांची भली मोठी यादी बनवून एखाद्या टपरीवर दिवसभर वेळ घालवत असतात. ह्या लोकांनी इतके आकडे जर शाळेच्या वयात काढले असते तर भारताला आणखी एखादा गणित तज्ज्ञ नक्की मिळाला असता. एकदा एक गंमतशीर गोष्ट आमच्या कोकणात घडली. सुपरस्टार राजेश खन्ना त्या ठिकाणी आले होते आणि भली मोठी सभा भरली होती. आपल्या भाषणाच्या शेवटी राजेश खन्ना यांनी आपला एक हात उंचावत 5 बोटे दाखवली. प्रेक्षागृहात लोकांनी 5 बोटे पाहून ओरडायला सुरुवात केली, आज पंजाब फिट आहे. आणि थोड्या वेळाने राजेश खन्ना यांनी दुसरा हात उंचावला, पुन्हा 5 बोटे दाखवली. लोक ओरडली 55. कोणी ओरडला मेंढी. लोकांनी 55 आणि त्याला अनुसरून आकडे लावले. दुसऱ्या दिवशी बातमी आली ती 55 आकडा आल्याची. आणि अशा घटनांमुळेच जनमानसात मटका फोपावत गेला. आणीबाणीच्या काळात रतन खत्रीने 19 महिने तुरुंगात काढले, पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तो मटका किंग होता. मित्रांनो, गावखेड्यात आपण अशा अनेक टपऱ्या बघितल्या असतील जिथे फक्त 4 चॉकलेटच्या बरण्या ठेवलेल्या असतात आणि दुकानदार दिवसभर काहीतरी लिहित असतो. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात एकदा म्हणाले होते, खत्रीचा मटका बंद झाला तर लाखो पोरं बेरोजगार होतील. आणि काही अंशी ही गोष्ट खरी देखील असेल. पण या मटक्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आपल्या समोर देखील आहेत. पुढे गँगस्टर, राजकारणी, पोलीस यांना द्यावा लागणारा हप्ता आणि 1990च्या दशकात मटका व्यवसायावर पोलिसांनी केलेली मोठी कारवाई यामुळे खत्रीचं हे साम्राज्य हळूहळू पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत गेलं. 2000मध्ये खत्रीने आपल्या धंद्यातून काढता पाय घेतला. पण यासाठी रतन खत्रीने फार मोठी रक्कम घेतली असल्याचे बोलले जाते. 9 मे 2020 रोजी वयाच्या 88व्या वर्षी दक्षिण मुंबईतील त्याच्या घरी रतन खत्रीने अखेरचा श्वास घेतला. एक मटका किंग काळाच्या पडद्याआड गेला. रतन खत्रीच्या चाहत्यांनी या दिवशी सुद्धा आडवी उभी गणिते घालून ओपन आणि क्लोज मटक्यावर खूप सारा पैसा लावला. कुणी कमावला आणि कुणी गमावला देखील. हे चालायचंच. मित्रांनो, नागराज मंजुळे यांची मटका किंग ही वेब सिरीज आली आणि खत्रीच्या आयुष्यावर पुन्हा प्रकाश झोत आला. एखाद्या व्यसनाचा अतिरेक आपल्याला जीवनातून उठवू शकतो. मटका हे त्यापैकी एक आहे. कुठे थांबायचं हे कळत नसेल तर आपण 4 पावलं ह्या व्यसनापासून दूर राहावं, हे सत्य आहे. बाकी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना आजची तारीख आहे 25, म्हणजेच 2 + 5 = 7, म्हणजे लंगडा काढायला हरकत नाही. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.